तुम्ही बघू शकता इथे गॅसवरती मी छोटी कढई ठेवलेली आहे। ही छोटी कढई जेव्हाही मला मसाला भाजायचा असतो त्यावेळी मी याच कढईमध्ये मसाला भाजून घेते, कारण की ही थोडी पातळ आहे, यामध्ये लवकर भाजल्या जाते, म्हणून मी हीच कढई वापरते। त्यानंतर तेल टाकलं होतं त्या कढईमध्ये आणि उभा चिरलेला जो कांदा आहे तो कांदा टाकला आणि थोडंसं तीळ टाकलं आणि एक अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे आणि ते पण चांगलं भाजून घेतलं। हे सगळं भाजल्याच्या नंतर त्यावरती थोडंसं किसून घेतलेलं खोबरं टाकलं आणि तेही मी चांगलं भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता मसाला आता चांगला भाजलेला आहे। भाजलेला मसाला जो आहे तो मिक्सरच्या ग्राइंडमध्ये काढून घेत आहे। आता हा मसाला आपल्याला बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचा। आता सुरुवातीला मी पहिल्यांदा असंच वाटून बघलं, पण ते काही मला हवी तशी पेस्ट मिळाली नाही, म्हणून थोडंसं पाणी टाकलं। पाणी टाकल्याच्या नंतर मात्र स्मूथ इथे पेस्ट तयार झालेली आहे। आता एक गॅसवरती परत कढई ठेवली। कढई ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये 1 ते सव्वा माप तेल मी इथे टाकलेलं आहे, कारण की मसाला सगळा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। त्यात खोबऱ्याचं आणि तिळाचं तेल सुटणारच होतं, म्हणून 1 सव्वा माप तेलच मी यामध्ये टाकलं। त्यानंतर जिरं टाकलं। जिरं चांगलं भाजल्याच्या नंतर जे काही मिक्सरला मी पेस्ट फिरून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे। आता जी पेस्ट टाकलेली आहे ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला लागेल तसं म्हणजे आपल्या चवीप्रमाणे मीठ मिरची टाकायची। इथे मी पोह्याचे 2 चमचे लाल मिरची, हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे। आता ह्यानी काय होतं की आपण म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण याला चांगलं भाजून घ्यायचं। मी कोणती भाजी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल। तर इथे माझी सगळी तयारी चालू होती भोगीच्या भाजीची। ज्या काही भाज्या मला भेटल्या होत्या ते मी मार्केटमध्ये घेऊन आले होते आणि सगळ्या भाज्या भेटल्याच्या नंतर इथे टाकलेल्या आहे पहिल्यांदा बटाटा, त्यानंतर गाजर आणि वाटाणे आणि यामध्ये मी वांगे पण घेतले होते, ते वांगे पण यामध्ये ॲड केलेले आहे। आता हे सगळं जे टाकलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं। आता मी जास्त काही शेंगदाणे टाकले नाही, फक्त 3-4 शेंगदाणेच यामध्ये टाकलेले आहे, कारण भाज्या भरपूर होत्या आणि मला फक्त 3 जणांसाठीच भाजी बनवायची होती। आता ही सगळी जी भाजी आहे पहिल्यांदा एक वाफ काढली, नंतर लास्टला टमाटर टाकलेलं आहे आणि हे पण चांगलं परतून घेतलं। आता म्हणजे ह्या सगळ्या भाज्यांना थोडा शिजायला वेळ लागते म्हणून ते टाकलं। त्यानंतर पालेभाज्या म्हणजेच आवळ्याच्या शेंगा आणि इथे मी मेथी बारीक चिरून टाकलेली आहे। आता हे पण चांगलं परतून घेते आणि परतून घेतल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकता की भाजीचा असा खमंग वास सुटला होता ना, आता ते तर तुम्ही नाही बघू शकत, पण भाजी खूप छान झाली होती। आता हे सगळं परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये जर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर थोडंसं पाणी टाकून बनवू शकता, पण मला इथे थोडीशी रस्सा भाजी बनवायची होती त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी करून टाकलेला आहे। भाजी बघू शकता तुम्ही किती छान झाली होती, जशी छान दिसत आहे तशी चवीला पण खूप छान लागत होती। आणि आता या भाजीसोबत काय करायचं, तर मी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या, कारण बाजरीचं पीठ माझ्याकडे नव्हतं, म्हणून ज्वारीच्या पिठाची भाकरी मी तेल लावून केली। व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बाय।